स्वागत आहे इंडियन कुकिंगमध्ये। आज आपण मस्त आणि पारंपरिक पद्धतीच्या मासवड्या बनवणार आहे। एकदम टेस्टी आणि झटपटीत अशा बनणाऱ्या मासवड्या खूप लवकर होणार आणि एकदम टेस्टी। चला तर आपण सुरुवात करूया मासवड्या बनवण्यासाठी। त्यासाठी आपण इथे कोथिंबीर मस्त बारीक चिरून घेतली आहे आणि 10 ते 12 कांदे आणि थोडेसे लसूण आणि या ठिकाणी आपण शेंगदाणे पण घेतले आहे 7 ते 8 वाट्या। 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे। कांदा एकदम मस्त असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे या ठिकाणी। त्यानंतर आपण हावरी आणि शेंगदाण्याचे एकदम मस्त ग्राइंड केले आहे आणि आलं लसणाची पेस्ट केलेली आहे। त्यानंतर आपण मासवड्यांच्या बेसन पीठ हटण्यासाठी या ठिकाणी मिरच्या लसूण आणि थोडीशी जिरी घेतलेली ते मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे। हे या ठिकाणी पाहू शकता आपलं सगळं मासवड्याचं मटेरियल रेडी आहे। त्यानंतर आपण फोडणी देण्यासाठी इथं हळद टाकलेली आहे तेलामध्ये। त्यानंतर आपण ते ग्राइंड केलेलं वाटण यामध्ये ॲड केलेलं आहे। आपल्याला किती करायचे त्या अकॉर्डिंग पाणी घ्यायचं आहे। मी इथे एक मोठा तांब्या पाणी ओतलेलं आहे। ते मस्त उकळी येऊपर्यंत वाट पाहायची। त्यानंतर कोथिंबीर ॲड करायचे आणि आपण मासवड्यांना मटेरियल काढलेलं आहे ते एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी लाल तिखट ॲड करायचे आणि घरचा मसाला आपण एकदम मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करायचे। एकदम मस्त असं एकजीव होत नाही तोपर्यंत मस्त आपण वाटून घ्यायचे आणि थोडासा घरगुती मसाला किंवा गरम मसाला यामध्ये ॲड केला तरी चालेल, कारण की टेस्ट खूप मस्त येते। त्यानंतर हे मस्त आपण परतून घेऊ आणि इकडे बेसन पण हटू। मंद आचेवर आपण ठेवलेलं आहे आणि या बेसन पिठामध्ये एकदम नॉर्मल पीठ टाकीत चालायचं, कारण की ते अशा गुठळ्या होतात ते पिठळ लागतं। त्यामुळे थोडं टाकायचं आणि तो असं सगळं मिक्स होत नाही तोपर्यंत दुसरं टाकायचंच नाही। या ठिकाणी मी 4 वाट्या बेसन पीठ ॲड केले आहे। यामध्ये पाहू शकता अशा प्रकारे टाकून मस्त असं हलवून घ्यायचं। 15 ते 20 मिनिट लागतात ह्याला एकदम मस्त शिजायला, तेव्हा ते असं पिठळ वगैरे एकदम मस्त होतं। इथं पाहू शकता आपण मसाला पण एकदम मस्त असं परतून घेत आहोत। परतून झालेलाच आहे, थोडा राहिलेला आहे। असा ब्राऊन कलर यायला लागलं बंद करून टाकायचा गॅस। पाहू शकता अशा प्रकारे एकदम पळी फिरू त्या गिठुळ्या एकदम अशा मस्त फोडून घ्यायचे। एकदम मस्त हलवीत राहायचं नाही तर गिठुळ्या राहतात। त्या ठिकाणी एकदम मस्त झालेलं आहे आपलं बेटर। त्यानंतर आपण एक प्लॅस्टिकचा कागद आणि खाली एक प्लेट घेतली आहे, त्यामध्ये थोडं बेसन घेतलेलं आहे ते एकदम मस्त असं चपातीवाणी गोल करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे घेऊ शकता तुम्ही। आणि त्यानंतर आपण केलेलं परतून घेतलेलं मटेरियल यामध्ये थोडं ॲड करायचं आहे। एक वाटी पुरेशी होईल एवढ्या पिठाला। पाहू शकता एकदम साईडनी पसरून घ्यायचे अशा प्रकारे, जास्त पण नाही, नॉर्मल। त्यानंतर कागदाची अशी घडी फोल्ड करायचे म्हणजे ते एकदम मासवडीचा शेप येतो याला। पाहू शकता अशा प्रकारे। खूप हे नाजूक काम आहे। पाहू शकता एकदम व्यवस्थित पहा, कारण की हे तुटायची खूप शक्यता असते। या ठिकाणी आपली थोडी मोठी झाली आहे खालच्या प्लेटपेक्षा, त्यामुळे अशा प्रकारे। आणि हे गरम असून तेव्हाच कारण की गार झालं ना अशी वडी बनवू शकत नाही, एकदम अशी फुटून जाते, काढता पण नाहीत आणि काहीच नाही। त्यामुळं गरम आहे तोपर्यंतच पाण्यात हात घालून व्यवस्थित बनवून घ्या। एकदम मस्त झालेली आहे आपली वडी। अशा प्रकारे पाहू शकता दाबून घ्यायची, कारण की ते सगळं मिश्र असं वर आलं पाहिजे, फुटत पण नाही असं केलं। आणि प्लॅस्टिकचाच कागद घ्या, सिंपल आहे, टेन्शन नाही काहीचं। अशा प्रकारे करून घेऊ शकता तुम्ही। एकदम मस्त वडी झालेली आहे। पाहू शकता। हे आता आपण दुसऱ्या प्लेटवर काढून घेऊत।
पाहू शकता एकदम मस्त आणि खूप टेस्टी झालेली आहे। मासवडीसोबत खाण्यासाठी आपण रस्सा बनवणार, त्यासाठी इथे थोडे खोबरे, कांदा आणि कोथिंबीर घेतले, ते एकदम मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे। वड्या बनवण्यासाठी आपण इथे एकदम मस्त बेसन पीठ हटवून घ्यायचं आहे। त्यासाठी लागणारे मसाले आपण इथं यूज केले आहे। कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, घरचा मसाला घेतलेला आहे 2 चम्मच, आणि मटन मसाला घेतला आहे 2 चम्मच, आणि लाल तिखट 1 चम्मच, आणि हळद अर्धी चम्मच घेतलेली आहे। या ठिकाणी एकदम मस्त तेलामध्ये ॲड करून परतून घ्यायचं आहे चांगलं। एकदम मस्त परतून झाल्यानंतर आपण केलेलं ग्राइंड यामध्ये टाकायचं आहे। एकदम मस्त असं बबल्स येत नाही साईडने तोपर्यंत परतून घेतलेलं आहे आपण या ठिकाणी, कारण की टेस्ट पण खूप छान येते असं परतून घेतल्यावर। पाहू शकता एकदम मस्त बबल्स आलेले आहे। असं झाल्यानंतर आपण यामध्ये आपण केलेलं ग्राइंड यामध्ये मिक्स करणार आहोत। पाहू शकता आपण या ठिकाणी आपण केलेलं ग्राइंड मिक्स केलेलं आहे। एकदम मस्त हलवून घ्यायचं, कारण की हे खाली लागतं त्यामुळे काळजी घ्यायची, तेवढं जास्त हलवं तेवढं सेफ आपल्यासाठी। अशा प्रकारे हलवून घ्यायचं एकदम मस्त 1-2 ते 3 मिनटं। त्यानंतर आपल्या अकॉर्डिंग यामध्ये पाणी ओतायचं आहे, कारण की खूप घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही करायचं, मीडियममध्ये। त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर ॲड केली आहे। एकदम मस्त वाटण परतलेलं आहे, त्यानंतर आपण पाणी ॲड करणार यामध्ये। इथे आपण 1 तांब्या पाणी ॲड केलेलं आहे। रस्सा खूप मस्त झालेला आहे पाहू शकता, आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे। आपण इथे 2 चम्मच मीठ टाकलेलं आहे, आणि वरून थोडी कोथिंबीर टाकली तर छान एकदम मस्त असं तरी पण आलेली आहे, आणि या ठिकाणी आपण कोथिंबीर पण ॲड केलेली आहे। अशा प्रकारे एकदम मस्त आपला रस्सा झालेला आहे, स्वाद पण खूप भारी येतोय। एकदम मस्त असं हलवून घ्यायचा आहे रस्सा। त्यानंतर आपण 10 ते 15 मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून आपण रस्सा ठेवलेला आहे। त्यानंतर आपल्या वड्या आणि रस्सा एकदम हॉटेलसारखी टेस्ट आलेली आणि खूप भारी झालेला आहे। नक्की तुम्ही ट्राय करा, आणि आपल्या इंडियन कुकिंग चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।